तर हॅलो हाय नमस्कार, मी बघते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर चला मी याच्या आधी तुमच्यापर्यंत म्हणजे आम्ही तिथून कसे आलो किंवा माझं भाडं वगैरे कोणी भरलं हा एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. आणि म्हणजे तो एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणि कोणाच्या घरामध्ये होतो एवढा दिवस तो एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर तो जर तुम्हाला दिसला नसेल तर मी या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची लिंक नक्की देईल. तर तुम्ही सर्वजण तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आजचा टॉपिक कोणता आहे? आजचा टॉपिक आहे की दाजींचा पेमेंट झाल्यावर ते आम्ही तिथून म्हणजे किती दिवस होतो काय होतं ते सगळं तिच्यामध्ये टाकलेलं आहे मी 2 व्हिडिओमध्ये. म्हणजे मी चिखलीवरून बुलढाण्यावरून नाशिकला कशी आली, मला कोणी आणलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही कोणामध्ये होतो अशी 2 पार्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. आता हा पार्ट आहे 3 वाला. तर तुम्ही सर्वांनी नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर दाजींचा म्हणजे पेमेंट होतच आला होता आणि त्याच्या आधी आम्हाला एका जणाने मदत पण केली होती. तर मदत ती अशी केली होती की म्हणजे त्यांनी आम्हाला सर्व दिलं होतं घरामधलं, गहू, तांदूळ, जे काही ब्लँकेट वगैरे असतात. म्हणजे अक्षरशः आमचं जो काहीच नव्हतं डायरेक्ट नुसतं मी बॅगभर कपडे घेऊन आलेली होती. जे आपण बॅगमध्ये कपडे घेतो गावात जायचेच भरतो का, तेवढेच कपडे होते माझे, पिल्लूचे आणि मिस्टरांचे तर नव्हतेच. तर मग म्हणजे आम्ही इकडं याच्याच आमच्याकडं फक्त बॅगभर कपडे होते. तर आम्ही एक असं होतं ओळखीचं घर भावाच्या ओळखीने, आम्ही त्यांच्यामध्ये 1-1.5 महिना काढला. मग तिथे काढला, नंतर दाजींचा पेमेंट झाला आणि मग ज्यांनी कोणी मला मदत केली त्यांना माहिती पडलं होतं की मी इथे आलेली नाशिकला. तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, मला म्हणे इकडे ये. मग असं म्हणजे बोलत होते पर्सनली. म्हटलं ठीक आहे. मग मी गेली तर त्यांनी मला एवढी मदत केली की अक्षरशः त्यांनी मला गहू दिले, तांदूळ दिले, थोडीफार त्यांच्यात घरात जे काही भांडे होते शिल्लकचे त्यांनी ते ताटं, प्लेटा, वाटी, ग्लास, कढई, पातेलं सगळं लगेच टोटल म्हणजे एका फॅमिलीला किंवा एका त्या नवरा बायकोंना गरजाच्या वस्तू असतात की कढई, चमचा, कढई दिली होती. म्हणजे असं बरंचसं सामान त्यांनी दिलं होतं मला यूज करण्यासाठी. तर त्यांनी मला म्हणजे 10 ते 15 किलो गहू दिले असतील, तांदूळ दिले होते. म्हणजे बरंचसं त्यांनी त्यांच्या म्हणजे जेवढी त्यांना हेल्प होईल त्यांनी नक्की तेवढं मला दिलं. तिखट पण दिलं होतं, फक्त मला विकत घ्यायचं काम पडलं होतं, मीठ आणि तेल. मग मी त्यांच्याकडे गेली, त्यांनी मला जे टाकायचे पांघरायचे कपडे असतात ना, ब्लँकेट वगैरे, ते पण त्यांनी मला दिलं होतं. तर त्यांनी ते दिलं. तर मग त्यांनी मला तो जो पसार होता तो दिला. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांनी मला दिलं. मग मी तो घेतला. ते म्हणे माझ्या म्हणजे म्हणजे माझ्या जवळचे कोणी असते तर मी मदत नसते केली की म्हणे तू काय ती काय वेगळी थोडीच म्हणे. म्हटलं बरोबर आहे म्हटलं. पण मग तरी त्यांनी त्यांच्या मनाने मदत केली. तर मग आम्ही तिथे गेलो, त्यांनी केली. तर आम्ही घेतलं वगैरे, इकडे आलो, रूम वगैरे केली. आणि माझ्या अंगावर एक बाळ्या होत्या. आमच्याकडे गॅस नव्हता. मग आम्ही माझ्या अंगाच्या बाळ्या होत्या का अर्धा ग्रामच्या बाळ्या होत्या. तर त्या मी इथे टोचलेल्या होत्या. मग मी त्या मोडल्या आणि तिचा गॅस बनवला. कारण की मला तो लग्नामध्ये आलेला आहे ना गॅस, तर तो माझ्या घरी आहे, सासरी आहे. तिथे सासू सासरे आहे ना, तर त्यांच्यासाठी ठेवलेला आहे तिथे. आता म्हणजे त्यांना पण मग मला जो लग्नातला गॅस आलेला आहे तो तिकडे गावी आणि इकडे मी नाशिकला होती. तर आमच्याकडे गॅस वगैरे काही नव्हता. मग आता गॅस घेण्यासाठी पण 8-9 हजारमध्ये काय खोलीला ॲडव्हान्स म्हणजे हे द्यायचा. परत किराणा भरायला लागेलच. नाही म्हणतात तर महिनाभराचं तरी थोडंफार सामान पाहिजेच ना घरामध्ये. तर मग आम्ही समजा गेलो, रूम वगैरे बघितली, पूर्ण सामान वगैरे नेऊन टाकलं. मी तिकडनं आली, तिकडनं जो काय पसरा त्यांनी दिलं होतं मला, गहू, तांदूळ, भांडे कुंडे, जे काय खायला लागतं, डाळी साळी, तुरीची डाळ, मुगाची डाळ, सर्व टोटल त्यांनी म्हणजे एक आपलं म्हणजे चालू रुटी व्हायला जेवढं लागतं तेवढं त्यांनी मला खरंच सपोर्ट केला त्यांनी त्या गोष्टींना. आणि
नंतर मग गॅस नव्हता, गॅसची भानगड झाली होती. पण मग तिथे एक टाकी होती विकायला. तर मग म्हटलं आता बाबा आता ती कशी घ्यायची, म्हटलं मग आता सोन्याच्या बाळ्या कधी काम येणार म्हटलं. मग मी त्या होत्या तर मग मी त्या सोन्याच्या बाळ्या तोडून टाकल्या आणि त्याचा गॅस वगैरे केला. मग 1500ची गॅसची शेगडी त्यांना ती घेतली आणि त्याच्यात माझ्या भावाने थोडे हे टाकले, पैसे टाकले आणि ती टाकी आम्हाला घ्यायला लागली. म्हणजे 1000 रुपये मी दिले आणि 500 रुपये त्यांनी टाकले. असं करून मग आम्ही तो गॅस टाकी ॲडजस्ट केली. मग आणि मेन स्वतःची रूम करणं म्हटलं तिथे गॅस तर लागतच असतो ना. आणि सारखं तर मिस्टरांना आणि छोटी टाकी जर घेतली असती तर कधी ती संपल, कधी गॅस संपल होती असं. आणि नवीन एवढा काही यांना कंपनीचा अनुभव नव्हता. तरी पण हे समजा जॉबसाठी आले होते. तरी पण आम्ही 1.5 महिना एका व्यक्तीमध्ये काढला. मग तिथे आमचा पेमेंट पूर्ण झाला. आम्ही त्या व्यक्तीत होतो. म्हणजे कसं आता कोणाकडे पण घरात जरी असलो तर आपल्याला घरामध्ये किराणा पाणी भरावं लागतं आणि कोणाकडे पण नसतं. तर मग आम्ही आमचे दोघं वाईफ हजबंड होतो. तर आम्ही आमच्या हिशोबाचं जे काय असतं ते व्यवहाराच्या हिशोबाने हे करून टाकलं. ते पण खूप छान वागलं आमच्यासोबत, त्यांचं काही टेन्शन नव्हतं. पण कसं राहतं, आपण जास्त दिवस नाही ना असं कोणामध्ये राहू शकत, किंवा त्यांनी जेवढे दिवस काढले तेवढंच आपलं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःचं असून नाही काढत, कधी सण नाही करत. त्यांना वाटतं की कधी जाता बाहेर कधी नाही असं. ज्याला असं म्हणजे एक, पण मग जाऊ द्या, ते दूरचे का असून दूरचे पण त्यांनी एक माणुसकी म्हणून त्यांनी समजून घेतलं, राहू दिलं, तेवढंच त्यांनी ठेवलं, आपली वेळ समजून घेतली, हेच खूप महत्त्वाचं आहे. मग आजचा व्हिडिओ असा होता. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ह्याच्या समोरचं जर ऐकायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्या ताई आलेल्या आहे, त्या कपडे चेंज म्हणजे तिथं पलटी करता होणार तर त्या म्हणताय चालू दे. तर चला, नेक्स्ट पार्ट ऐकायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मी नाशिकला रूम कशा प्रकारे ॲडजस्ट केली, याच्या पुढचं ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. नक्कीच तुमच्यासाठी पुढचा पार्ट घेऊन येईल मी.